राज्यभरात आज रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार मालकांनी बंद पुकारलाय। राज्यभरातील 20,000हून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार हे बंदमध्ये सहभागी होणार आहेत। राज्य सरकारने लादलेल्या करवाढी विरोधात आहार संघटनेकडून बंदची हाक देण्यात आली आहे। तर मद्यावरील दुप्पट करवाढ, वार्षिक परवाना शुल्कातील वाढ, उत्पादन शुल्कातील वाढ कमी करण्याची आहार संघटनेची मागणी आहे। करवाढीमुळे सुमारे 1.5 लाख कोटींची उलाढाल असलेला हॉस्पिटॅलिटी उद्योग आज बंद राहणार आहे। निश्चितपणे याच्यासोबत हॉटेल मालक, रेस्टॉरंट ओनर यांच्यासोबत समन्वयाची बैठक साधून त्यातून काहीतरी मार्ग काढण्यात येईल। तेव्हापर्यंत काढण्यात येईल लवकरात लवकर संबंधित विभागाचे मंत्री, सन्मान्य अधिकारी यांची आणि हॉटेल ओनर असोसिएशनची त्या ठिकाणी बैठक होऊन काहीतरी त्याच्यावर समन्वयाने मार्ग निघेल। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, सध्या काय स्थिती बघायला मिळतेय? माधुरी, आपण जर पाहिलं तर आहार ही जी संघटना आहे म्हणजेच इंडियन रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन यांच्या मार्फत एक बंद पुकारला गेलाय। कारण आपण जर पाहिलं की अनेक ज्याचं कर ते जे यांच्यावरती लावल्याचा त्यांनी आरोप केलेला आपण पाहिलं। दारूवरील जो वॅट असेल तो 5 वरून 10% केलेला आहे। त्याचबरोबर बाकी जो चालू वर्ष आहे म्हणजे 2025 आणि 26 मधला जो परवाना शुल्क आहे त्यात देखील 15% वाढ झालेली आहे। आणि जे उत्पादन शुल्क असतं दारूवरील त्यावर देखील 60% वाढ झाल्यामुळे अनेक जे रेस्टॉरंट ओनर असतील किंवा बार मालक असतील हे नाराज झालेले। अनेक वर्षांपासून आपण पाहिलं तर 2020 पासून कोरोना आला होता आणि त्यानंतर अनेक जे बार असेल आणि रेस्टॉरंट असेल त्यांच्या पोटावरती देखील पाय पडला होता आणि कुठेतरी आता जे बिझनेस आहे तो 2023 नंतर सावरू लागला होता। तो कुठेतरी बंद पडायचा पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळते। कारण अनेक दिवसांपासून जो बिझनेस चालला होता हे जे कर त्यांच्यावरती जर लागले तर कुठेतरी जो परतावा आहे तो जो बार मालकांना मिळणार नाही असे त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं महाराष्ट्रभरात जवळपास 19,000हून अधिक जे बार असतील त्याच्याबरोबर रेस्टॉरंट आहे, त्यामध्ये 4 लाख अधिक कर्मचारी काम करतात आणि 19 लाखहून अधिक। पद्मेश, या संदर्भात आता पुढे काय होतं याकडे आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।